नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या सारे शिकूया या युट्यूब चॅनेलवर मी अश्विनी चव्हाण कोकणे सहर्ष स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ। बहुपर्यायी प्रश्न गुण आहेत 1 गुणांसाठी बहुपर्यायी प्रश्न असतात। तुम्हाला हे माहितीच आहे, प्रश्न क्रमांक 1 मध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात। तर हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला एनटीएससी एग्जाम आणि त्याचबरोबर एमटीएससी एग्जाम साठी सुद्धा महत्त्वाचे आहेत। चला तर मग सुरू करूया। सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन सगळ्यांच्या आधी पोहोचतील। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील? तर एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या, पहा समजा ही दोन वर्तुळ एकमेकांना बाहेरून स्पर्श करत आहेत, तर यांना आपल्याला विचारलंय जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका, सामायिक विचारलंय। तर सामायिक स्पर्शिका ही मधल्या बिंदूतून एक काढता येईल, त्याचबरोबर अशी एक सामायिक काढता येईल आणि अशी एक काढता येईल, म्हणजे अशा सामायिक 3 स्पर्शिका आपल्याला काढता येतील। म्हणजेच इथे पर्याय क्रमांक सी हा एकदम अचूक पर्याय आहे, ज्याच्यामध्ये 3 दिलेला आहे उत्तर। तर हा पर्याय एकदम ॲक्युरेट आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका व तो बिंदू केंद्राशी जोडणारी त्रिज्या यामधील कोनाचे माप किती असते? डॅश डॅश असते। तर आपल्याला माहिती आहे वर्तुळ आणि वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून, समजा ह्या बिंदूतून एक स्पर्शिका जाते, तर ह्या स्पर्शिकेचं आणि ही त्रिज्या यांच्याशी इथे तयार होणारा कोन कुठला असतो? तर ते आपल्याला माहिती आहे, इथे 90 अंशाचा कोन तयार होतो, कारण त्रिज्या ही स्पर्शिकेला परपेंडिक्युलर म्हणजेच लंब असते, म्हणजेच 90 अंश, म्हणून पर्याय सी हे अचूक उत्तर आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। तर पहा प्रश्न तिसरा आहे, दोन वर्तुळे परस्परांच्या केंद्रातून जातात, दोन वर्तुळे परस्परांच्या केंद्रातून जातात, त्यांच्या केंद्रातील अंतर 12 सेमी आहे, तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती? पहा दोन वर्तुळे आहेत, जी अशी आकृती नाहीये तर अशी आकृती आहे, याचं वर्तुळ केंद्र इथं असेल, तर दुसरं वर्तुळ हे त्याच्या केंद्रातून जातंय आणि इथं त्याचं वर्तुळ केंद्र आहे। म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलंय दोन वर्तुळे परस्परांच्या केंद्रातून जातात, ह्या वर्तुळाच्या केंद्रातून हे वर्तुळ जाते आणि ह्या वर्तुळाच्या केंद्रातून हे वर्तुळ जाते। असं असेल तर त्यांच्या केंद्रातील अंतर 12 सेमी आहे, ह्या दोन केंद्रांमधलं अंतर आहे 12 सेमी, तर त्या प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती? अतिशय सोपं आहे। तर ह्या वर्तुळाची ही त्रिज्या आहे आणि ह्या वर्तुळाची ही त्रिज्या आहे, म्हणजेच 12 सेमी पुन्हा यांची त्रिज्या तीच असणार आहे, म्हणजेच पर्याय बी हे आपलं अचूक उत्तर आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, एका वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेमी अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी 12 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती सेमी आहे? वर्तुळाच्या केंद्रापासून काय सांगितलंय, एका वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेमी अंतरावरील एका बिंदूतून, तो कुठला बिंदू आहे, त्या बिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी, इथे स्पर्शिका खंड इथपर्यंत त्याची लांबी दिली आहे 12 सेमी, तर त्या वर्तुळाचा व्यास किती? आता व्यास काढण्यासाठी आधी आपल्याला त्रिज्या काढावी लागेल, तर त्रिज्या काढण्यासाठी इथे आपण इथे लंब असतो, स्पर्शिका खंड आणि त्रिज्या एकमेकांना लंब असतात, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, तर काटकोन त्रिकोण मिळेल। मग याला आपण ओ, याला पी आणि याला ए म्हणालो, तर आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार काटकोनासमोरील बाजू कर्ण ओपीचा वर्ग बरोबर ओएचा वर्ग अधिक एपीचा वर्ग, म्हणजेच आपल्याला इथे मिळेल ओपी हा आपल्याला दिलेला आहे 12.5 त्याचा वर्ग, ओए दिलेला आहे काढायचा आहे, ओए आहे त्रिज्या, त्यानंतर एपी आहे 12 म्हणजे 12चा वर्ग, त्यानंतर पहा या ठिकाणी आपल्याला ओएचा वर्ग काढायचा आहे, तर ओएचा वर्ग बरोबर काय होईल 12.5चा वर्ग वजा 12चा वर्ग, म्हणजेच 12.5चा वर्ग म्हणजे 256.25 आणि 12चा वर्ग आहे 144। मग आपल्याला यांची वजाबाकी करायची आहे, तर वजाबाकी मिळेल 12.25, ओएचा वर्ग बरोबर मिळाला 12.25, तर हा 12.25 हा 3.5चा वर्ग आहे, म्हणजेच ओए बरोबर किती मिळेल 3.5, म्हणजे ओए ही त्रिज्या आहे, 3.5 त्रिज्या मिळाली, तर व्यास हा त्रिज्येचा दुप्पट असतो, व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, म्हणजेच 2 गुणिले त्रिज्या किती इथे 3.5,
मग 2 गुणिले 3.5 म्हणजे उत्तर येईल 7. म्हणजेच पर्याय सी हे आपलं अचूक उत्तर आहे. आपल्याला व्यास विचारला होता, आपण काढलाय, व्यास येतोय 7. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. तर पहा प्रश्न 5वा आहे, अर्धवर्तुळाचे माप डॅश डॅश असते. पूर्ण वर्तुळाचं माप असतं 360 अंश, अर्धवर्तुळाचं असतं 180 अंश, म्हणजेच पर्याय बी हे आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. तर प्रश्न 6वा असा आहे, केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा कंस एसीबी मध्ये कोन एसीबी हा अंतर्लिखित केला आहे. जर कोन एसीबी बरोबर 65 अंश तर कंस एसीबीचे माप किती, असं आपल्याला विचारलंय. मार्च 2019-20 हा बहुपर्यायी प्रश्न विचारला गेलेला आहे. तर पहा आकृती अशी असेल, तर इथे आहे ओ केंद्र, त्यानंतर आपल्याला सांगितलंय की कंस एसीबी मध्ये कोन एसीबी अंतर्लिखित आहे. एसीबी, इथे सी आहे, इथे ए आहे आणि इथे बी आहे. एसीबी हा अंतर्लिखित केलेला आहे. एसीबीचं माप दिले 65 अंश, हा कोण दिलेला आहे 65 अंश. तर कंस एसीबी हा कंस, ह्या कंसाचं माप आपल्याला विचारले, ह्या बाजूच्या कंस एसीबीचे माप किती, तर याचं माप आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला इथे माहिती आहे कोन एसीबीचे माप बरोबर 1/2 गुणिले कंस एबीचे माप, म्हणजे कंस एबीच्या मापाच्या निम्म असतं ह्या कोनाचं माप अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार. तर याचं माप आपल्याला दिलेलं आहे 65 अंश, म्हणजे आपल्याला कंस एबीचं माप काढता येईल. तर कंस एबीचं माप बरोबर काय होईल, हा 2 इकडे जाऊन गुणिले होईल, 65 गुणिले 2, म्हणजेच कंस एबीचे माप बरोबर 65 गुणिले 2, म्हणजेच 65 दुने या ठिकाणी होईल 130. मग कंस एबीचं माप बरोबर मिळेल 130 अंश. कंस एबी बरोबर किती मिळालं, हा कंस आपल्याला मिळाला 130 अंश. हा 130 आहे, पण पूर्ण वर्तुळाचं माप असतं 360. पूर्ण वर्तुळाचं माप आहे 360. मग याच्या संगत कंसाचं माप बरोबर काय येईल, म्हणजे ए सी बी ह्या कंसाचं माप काय येईल, तर ह्या कंसाचं माप म्हणजेच काय येईल 360 वजा हे किती आहे 130. 360 वजा 130, मग ते मिळेल आपल्याला 230. म्हणजेच ए सी बीचं माप बरोबर काय असणार आहे 230 अंश, म्हणजेच पर्याय डी हे आपलं अचूक उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. तर पहा प्रश्न 7वा आहे, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला ए या बिंदूतून एपी ही स्पर्शिका काढली. ओपी बरोबर 10 सेमी, त्यानंतर ओपी ए बरोबर 30 अंश, तर वर्तुळाची त्रिज्या काढा. पहा पहिल्यांदा काय दिलंय, केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला, पहा केंद्र ओ ए या बिंदूतून स्पर्शिका काढली. इथे असेल ए या बिंदूतून स्पर्शिका काढली. जर ओपी बरोबर 10 सेमी, कोन ओपी ए बरोबर 30 अंश. इथे हे जोडल्यानंतर इथे आपल्याला माहिती आहे स्पर्शिका आणि त्रिज्या एकमेकांना लंब असतात. त्यानंतर इथे कुठेतरी पी बिंदू असणार आहे. तर ओपी बरोबर किती दिलंय 10 सेमी, त्यानंतर ओपी ए बरोबर 30 अंश. ओपी ए म्हणजे हा कोण दिलाय 30 अंश. तर वर्तुळाची त्रिज्या काढा. तर वर्तुळाची त्रिज्या काढायची आपल्याला. तर आपल्याला इथे काय माहिती आहे, हा जर 30 अंश असेल, हा 90 अंश असेल, तर हा कोण होणार आहे 60 अंश, कारण त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापाची बेरीज असते 180 अंश. त्यानुसार आपल्याला हा तिसरा कोण मिळेल 60 अंश, कोण ओ मिळेल 60 अंश. त्यामुळे आपल्याला काय मिळेल 30, 60, 90 अंशाच्या प्रमेयानुसार वर्तुळाची त्रिज्या म्हणजे ओ ए आपल्याला काढायचंय. वर्तुळाची त्रिज्या आहे ओ ए. तर ओ ए कशी काढणार, 30 अंश कोणासमोरील बाजू, 30 अंश कोणासमोरची बाजू काय असते, कर्णाच्या निम्मी असते. 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते आणि कर्ण आहे 10, म्हणजे 1/2 गुणिले 10, म्हणजे उत्तर येईल 5. मग वर्तुळाची त्रिज्या मिळेल आपल्याला 5. तर हे झालं आपलं उत्तर, म्हणजेच पर्याय सी हे आपलं अचूक उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. तर पहा, चक्रीय चौकोन एबीसीडी मध्ये कोन ए च्या मापाची दुप्पट ही कोन सी च्या मापाच्या तिपटी एवढी आहे, तर कोन सी चे माप किती. पहा काय सांगितलंय, हा चक्रीय चौकोन म्हणजे जो वर्तुळामध्ये असणारा चौकोन आहे तो आहे चक्रीय चौकोन. तर पहा याला आपण नाव देऊया ABCD.
त्यानंतर कोन एच्या मापाची दुप्पट. समजा कोन एचं माप आपण एक्स घेऊया आणि कोन सीचं माप आपण वाय घेऊया. तर कोन एचे माप बरोबर एक्स आणि कोन सीचं माप बरोबर वाय. मग आपल्याला सांगताना काय सांगितलंय, कोन एच्या मापाची दुप्पट. एच्या मापाची दुप्पट म्हणजे 2x. ही कोन सीच्या मापाच्या तिपटी एवढी आहे म्हणजे 3y एवढी आहे. तर कोन सीचे माप काढा. तर कोन सीचं माप काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर 2x बरोबर 3y मिळाले. पण ह्या x आणि y ची बेरीज काय असणार आहे, x अधिक y बरोबर 180 अंश नसणार आहे, 180 अंश असणार आहे. कारण चक्रीय चौकोनाचे समोरील कोन आहेत हे सम्मुख कोन, बरोबर. त्यानुसार त्या आपल्या प्रमेयानुसार आपल्याला इथे मिळेल यांची बेरीज 180 अंश. म्हणजेच काय होईल, तर इथे आपल्याला x बरोबर काय मिळेल, तर इथे आपल्याला मिळेल x बरोबर 3y भागिले 2. ही किंमत याच्यात ठेवूया आणि सोडूया. तर ही किंमत याच्यात ठेवूया. 3y, x ची किंमत मिळेल 3y/2. मग 3y/2 अधिक y बरोबर 180 अंश. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला छेद समान करावे लागतील. 3y/2 अधिक 2y/2 बरोबर 180 अंश. म्हणजेच आपल्याला मिळेल 5y/2 बरोबर 180 अंश. म्हणजेच y बरोबर काय होईल, 180 भागिले 5 गुणिले 2. तर 5 ने भागल्यावर 180 ला आपल्याला मिळेल 36. 5 तरी 15 खाली राहतील 3, पुन्हा हा 0, 5 30 म्हणजे 36 गुणिले 2. म्हणजे y बरोबर आपल्याला मिळेल 36 गुणिले 2. मग 36 दुने 72. कोण y बरोबर मिळालं 72 अंश. आणि आपल्याला विचारलंय कोन सीचे माप. कोन सीचं माप आपण घेतलंय y, म्हणजे y बरोबर 72 मिळालंय. म्हणजे कोन सीचे माप बरोबर किती आलं, 72 अंश. तर हे झालं आपलं उत्तर. पर्याय बी हे अचूक उत्तर आहे. जर एचं विचारलं असतं तर आपण याच्यात किंमत टाकली असती आणि हे सुद्धा सोडवलं असतं. आता पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 9. तर प्रश्न क्रमांक 9 पाहायचा आता आपल्याला. तर पाहूया प्रश्न क्रमांक 9. तर पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 आहे की आकृतीत जर कोन एबीसी बरोबर 60 अंश, कोन एबीसीचं माप दिले 60 अंश, बिंदू ओ हा वर्तुळ केंद्र आहे, तर कोन एओसीचे माप किती, हे माप किती असेल असं आपल्याला विचारलं आहे. तर हे आपल्याला काढायचं आहे. अतिशय सोपं आहे. आता इथे हे माप 60 अंश दिलेलं आहे. तर या कंसाचं याने याचा जो कंस आहे ए आणि सीचा, ह्या बरोबर बीचा समोरील, तर तो कुठला आहे, त्याचे शेवटचे बिंदू आहेत ए आणि सी. ए बी सी मध्ये शेवटचे बिंदू आहेत ए आणि सी. हा जो कंस आहे ह्या कंसाचं माप किती असणार आहे, याच्या डबल असणार आहे. म्हणजे कोन एबीसीचं माप बरोबर काय असतं, तर 1/2 गुणिले कंस एसीचे माप. पण हे दिले आपल्याला 60, म्हणून कंस एसीचे माप बरोबर आपण काढू शकतो. मग कंस एसीचे माप बरोबर काय होईल, तर हा 2 इकडे जाऊन काय होईल, गुणिले होईल. म्हणजे 120 अंश. याचं माप मिळेल आपल्याला 120 अंश. तर आता इथे पहा, हे ए आणि सी ह्या एओसीचे सुद्धा अंत्यबिंदू आहेत कंसाचे. म्हणून कोन एओसीचे माप बरोबर काय येईल, कंस एसीचे माप. कारण हा काय आहे, केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोनाच्या व्याख्येनुसार आपण म्हणू शकतो कोन एओसीचे माप किती असणार आहे, 120 अंश. म्हणजेच पर्याय ए हे आपलं अचूक उत्तर आहे. कारण हा केंद्राशी झालेला कोन आहे आणि याचे सुद्धा शेवटचे 2 जे अंत्यबिंदू आहेत ते ए आणि सीच आहेत. म्हणून याचं जे माप असणार आहे ते याचं जेवढं असेल तेच असणार आहे. मग 120 अंश. पर्याय ए अचूक उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 10. अनुक्रमे 5.5 सेमी व 3.3 सेमी त्रिज्या असलेली 2 वर्तुळे परस्परांना स्पर्श करतात. त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी आहे. तर त्यांच्या केंद्रातलं अंतर किती होईल. पहा, 2 वर्तुळे आहेत, परस्परांना स्पर्श करतात. आता यात सांगताना आपल्याला हे सांगितलेलं नाहीये आंतरस्पर्शी आहे की बाह्यस्पर्शी आहे. जर ती एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील तर पहा, याची त्रिज्या असेल 5.5 आणि याची असेल 3.3. तर यांच्यामधलं अंतर म्हणजे काय होईल, केंद्रांमधलं अंतर म्हणजे किती येईल, 5.5 अधिक 3.3 म्हणजेच 8.8. जर ती बाह्यस्पर्शी असतील तर 8.8 अंतर येईल आणि जर ती आंतरस्पर्शी असतील तर काय होईल, तर याचं 3.3 त्रिज्या आणि याची पूर्ण किती असेल 5.5. तर मग वजाबाकी घेणार आपण.
5.5 वजा 3.3 म्हणजे उत्तर येईल 2.2. म्हणजे अशा प्रकारे याची आपल्याला 2 उत्तरे मिळतील. तर पहा पर्याय सांगते मी इथं. पहिला पर्याय आहे पर्याय ए 4.4, पर्याय बी आहे 8.8, पर्याय सी आहे 2.2 आणि पर्याय डी आहे 8.8 किंवा 2.2. म्हणजे पर्याय डी हे अचूक उत्तर आहे. जर ती बाह्यस्पर्शी असतील तर 8.8 उत्तर येईल, जर ती आंतरस्पर्शी वर्तुळे असतील तर 2.2 उत्तर येईल. म्हणून पर्याय डी हे आपलं अचूक उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11. तर पहा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे पी ए आणि पी बी हे 2 स्पर्शिका खंड वर्तुळाबाहेर पी या बिंदूत छेदतात. कोन ए पी बी चे माप बरोबर 70 अंश. तर कोन पी ओ ए चे माप किती? तर कोन पी ओ ए चे माप किती? तर पहा, आपल्याला आधी आकृती काढूया. हा आहे समजा वर्तुळ ओ केंद्र असलेला. त्यानंतर इथं वर्तुळाबाहेर काय आहे तर पी ए आणि पी बी. इथं पी बिंदू आहे. त्यानंतर पी ए आणि पी बी हे असे 2 स्पर्शिका खंड आहेत. इथे ए आणि इथे बी. तर आपल्याला काय सांगितलंय, पी या बिंदूत ते छेदतात. हे स्पर्शिका खंड पी या बिंदूमध्ये छेदतात. तर ए पी बी बरोबर 70 अंश, ए पी बी बरोबर 70 अंश. हा पूर्ण कोन दिलेला आहे 70 अंश. तर कोन ए पी ओ ए चे माप काढा. पी ओ ए म्हणजे आपल्याला हा कोन विचारलाय. पहा, पी ओ ए हा कोन आपल्याला विचारलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे स्पर्शिका आणि त्रिज्या लंब असतात. तर त्यानुसार इथे 90 अंशाचा कोन तयार होईल. पण हा कोन दुभाजक झाला. हा म्हणजे इथे 70 होतं पूर्ण, तर हे वरचं किती होईल 35 अंश होईल. आणि त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच 180 अंश बरोबर कोन ए अधिक कोन ओ अधिक कोन पी. ह्याचं माप अधिक याचं माप बरोबर अधिक याचं माप बरोबर 180 अंश येईल. पण आपल्याला काढायचं आहे ओ. कोन ए ओ पी किंवा पी ओ ए बरोबर काय येईल तर 180 वजा ह्या दोघांच्या मापाची बेरीज 90 अधिक 35. तर 180 वजा आपल्याला इथे मिळेल 125. 180 वजा 125 बरोबर होतील 55 अंश. म्हणजे ह्या कोनाचं माप मिळेल आपल्याला 55 अंश. म्हणून पर्याय बी हे अचूक उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 12. वर्तुळाच्या एका कंसाचे माप 60 अंश आहे, तर त्याच्या संगत कंसाचे माप किती असेल? वर्तुळाचा कंस दिलेला आहे. पहा, असं समजा हे वर्तुळ आहे, त्याचा हा कंस दिलाय समजा इथून इथपर्यंत ए बी. ठीक आहे. तर याचं माप आपल्याला दिलंय 60 अंश. याचं 60 दिलंय, तर याच्या संगत कंसाचं म्हणजे ह्या बाजूच्या कंसाचं माप काय असेल असं विचारलेलं आहे. तर संगत कंसाचं माप कसं काढणार तर पूर्ण वर्तुळाचं माप असतं 360 अंश आणि आपल्याला जे दिलंय लघु कंस त्याचा आहे 60 अंश. म्हणजे 360 वजा 60 केले तर आपल्याला पूर्ण उरलेल्या ह्या संगत कंसाचं माप मिळणार आहे, ते आहे 300 अंश. म्हणजे पर्याय डी हे आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 13. तर पहा प्रश्न 13. एका बिंदूतून डॅश डॅश वर्तुळे जातात. तर एक बिंदू असेल तर त्यातून आपण असंख्य वर्तुळ काढू शकतो. पहा कसं ते. तर अशा प्रकारे त्यानंतर अशा प्रकारे त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही अजून कितीही वर्तुळ याच्यातून काढू शकता. म्हणजेच असंख्य हे हा आपला अचूक पर्याय आहे, पर्याय डी. त्यानंतर एकाच वर्तुळावर एबीसी असे आहेत की कंस एबीचे माप बरोबर कंस बीसीचे माप बरोबर 120 अंश. दोन्ही कंसात बी बिंदू शिवाय एकही बिंदू सामायिक नाही. तर त्रिकोण एबीसी हा कोणत्या प्रकारचा आहे? पहा, एकाच वर्तुळावर एबीसी आहेत. समजा इथे आहे ए, इथे आहे बी आणि इथे आहे सी. तर कंस एबीचे माप, कंस एबीचं जे माप आहे तेवढंच माप कंस बीसीचं आहे आणि ते आहे 120. तर हे 120 आहे, हे सुद्धा 120 आहे. हे 120 दिलंय, हे 120 दिलंय आणि पूर्ण वर्तुळाचं माप असतं 360 अंश. 360 म्हणजे एसीचं माप बरोबर काय येईल तर 120 आणि हे सुद्धा काय होईल 120 अंश येईल. म्हणजेच काय तर ह्या तीनही बिंदूंमध्ये जो कंस तयार होतोय तो कंस बरोबर समान मापाचा आहे. म्हणजे जर आपण हे 3 बिंदू एकमेकांशी जोडले तर तयार होणारा जो त्रिकोण आहे तर तो त्रिकोण इथे काय होणार आहे तर ह्या बाजू समान लांबीच्या होणार आहेत आणि तो जो
त्रिकोण तयार होणार आहे तो कुठला असणार आहे, तर तो समभुज त्रिकोण असणार आहे. म्हणून पर्याय ए हे आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. तर पहा प्रश्न 15 आहे, आकृतीत कंस क्यू आर चे माप बरोबर 200, कंस क्यू आर म्हणजे हा दिलेला आहे 200, त्यानंतर कंस एस टी बरोबर 90, हा दिलाय एस टी 90 दिलाय 90. तर आपल्याला कोण क्यू पी आर म्हणजे हे माप विचारलेलं आहे. तर ते कसं काढतो आपण, तर त्याच्यासाठी आपल्याला एक प्रमेय आहे, त्या प्रमेयानुसार आपल्याला सोडवायचंय. तर याचं माप बरोबर काय असतं, तर कंस क्यू पी आर चे माप बरोबर 1/2 गुणिले कंस क्यू आरचं माप, कंस क्यू आरचं माप वजा कंस एस टीचं माप, कंस एस टीचे माप आणि त्याला भागिले 2 आहे. म्हणजे 1/2 गुणिले त्यांची ह्या दोघांच्या कंसांच्या मापांची वजाबाकी घ्यायची. तर ते बरोबर येईल 1/2 गुणिले याचा कंसाचं माप दिलेलं आहे 200 वजा ह्याचं माप दिलेलं आहे 90, म्हणजे 1/2 गुणिले 200 वजा 90 होणार आहेत 110 आणि 110 भागिले 2 म्हणजे होणार आहे 55°. म्हणजेच पर्याय डी हे आपलं अचूक उत्तर आहे. म्हणजे कोण क्यू पी आर चे माप बरोबर येणार आहे 55°. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. आकृतीत कोण एबीसीचे माप बरोबर 100°. कोण एबीसीचे माप म्हणजे हा कोण दिलेला आहे 100°. कोण एडीसीचे माप किती, म्हणजे याचं माप विचारलंय. तर हा चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरचे जे सम्मुख कोण जे असतात त्यांच्या मापाची बेरीज 180° असते. म्हणजेच आपल्याला कोण एबीसी अधिक कोण एडीसी बरोबर काय असणार आहे 180°. पण याचं माप दिलेलं आहे 100, तर याचं आपण काढू शकतो अगदी सहज. कोण एडीसीचे माप बरोबर काय येईल 180 वजा 100, म्हणजेच 80° कोण एडीसीचे माप बरोबर मिळेल 80°, आणि तो आहे पर्याय ए. म्हणून पर्याय हे आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. पहा प्रश्न 17 आहे, आकृतीत जीवा पी क्यू व जीवा आर एस, पी क्यू आणि आर एस परस्परांना टी या बिंदूत छेदतात जर कोण पी एस आर बरोबर 42, तर कंस आणि कंस एस क्यू बरोबर एस क्यू म्हणजे हा कंस दिलेला आहे, याचं माप दिलेलं आहे 42°. तर एस टी क्यू बरोबर किती, ह्या कोणाचं माप किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर हा तर केंद्रीय कोण नाहीये, कारण केंद्र इथं आहे. केंद्रीय कोण नाहीये, नाहीतर आपल्याला सहज काढता आलं असतं. पण हे कसं काढायचं आहे ते आता पाहूया. तर पहा पहिल्यांदा इथे आपल्याला हा 42 दिलेला आहे. त्यानंतर हा कोण किती असेल, तर ह्या कोणांचा जो कंस आहे कोण पी एस क्यू चे माप बरोबर काय येणार आहे, तर कोण एस पी क्यू चे माप बरोबर एस पी क्यू चे माप बरोबर याने हाच कोण कंस अंतर्लिखित केलेला आहे. म्हणजे याचं माप जे असणार आहे त्याच्या निम्म माप ह्या कोण पीचा असणार आहे 1/2 गुणिले कंस एस क्यू. तर एस क्यूचं माप आहे 42°, म्हणजेच कोण एस पी क्यूचं माप बरोबर आपल्याला मिळणार आहे 21°. कोण एस पी क्यू बरोबर म्हणजे हा कोण आपल्याला मिळाला 21°, हा मिळाला 21°, हा आहे 42°, आणि त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज 180° असते. म्हणून कोण एस पी क्यू अधिक कोण पी टी एस अधिक कोण टी एस पी किंवा पी एस टी बरोबर 180°. त्यावरून आपल्याला हा कोण मिळेल. मग कोण हा कोण काढण्यासाठी पहा हा आहे 21, त्यानंतर पी टी एस आपल्याला काढायचा आहे. कोण पी टी एस अधिक कोण पी एस टी बरोबर दिलेला आहे 42 बरोबर 180. मग कोण पी टी एस अधिक 21 आणि 42 होतील 63 बरोबर 180°. मग कोण पी टी एस बरोबर, किंवा आपल्याला माहिती आहे हा त्रिकोण आहे, हा त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याने आपल्याला दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय जर तुम्हाला माहिती असेल तर त्यानुसार ह्या दोघांच्या मापाची बेरीज बरोबर इथं तयार होणारा कोण येतो. म्हणजे समजा हा एक त्रिकोण आहे,
ह्या त्रिकोणाच्या बाहेर इथला हा कोण आहे, तर ह्या कोणाचं माप किती असतं, तर याची आणि याची बेरीज असते, ह्या दोघांची काय असते, बेरीज असते, ते माप याचं असतं. जर याचं एक्स आणि याचं वाय असेल तर याचं माप असतं एक्स अधिक वाय. तर त्यानुसार इथं आपल्याला मिळेल 21 अधिक 42 मिळून होतील 63. म्हणजे याचं माप असणार आहे 63, पण हा आहे पर्याय ए. पण आपण सोडून पण पाहूया. पीटीएस बरोबर काय येईल, पीटीएस बरोबर काय होईल, 180 वजा 63 म्हणजे हे मिळेल आपल्याला 117 अंश. कोन पीटीएस म्हणजे हा कोन मिळाला 117 अंश. आपल्याला हा काढायचा आहे. हा आणि हा कोन एकमेकांच्या रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणजे त्यांच्या मापाची बेरीज पीटीएस अधिक कोन STQ बरोबर 180 अंश. कारण काय, ते रेषीय जोडीतील कोन आहेत, रेषीय जोडीतील कोन, म्हणून त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश येईल. आपल्याला STQ काढायचं आहे. STQ काढण्यासाठी याचं माप मिळालं 117 अधिक कोन STQ बरोबर 180. मग कोन STQ चे माप बरोबर 180 वजा 117 आणि उत्तर पुन्हा मिळेल आपल्याला 63. मग कोन STQ चे माप बरोबर किती मिळालं, 63 अंश. दुरस्थ आंतरकोनाचं प्रमेय वापरलं तरी सहज तुम्हाला मिळून जाईल. त्यानुसार ह्याचं माप मिळालंय 63 अंश, म्हणजेच पर्याय हे आपलं अचूक उत्तर आहे. तुम्हाला दोन्ही प्रकारे सांगितलंय. एक प्रकार हा दुरस्थ आंतरकोनाचा त्यानुसार सांगितलंय आणि दुसरं हे व्यवस्थित अगदी इन डिटेल एक्सप्लेन करून सुद्धा सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपण वर्तुळ प्रकरणाचे ऑल पॉसिबल म्हणजे ज्या काही प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या प्रकारचे सगळे प्रश्न घेतलेले आहेत. बहुपर्यायी प्रश्न 1 गुणांसाठी हे प्रश्न विचारलेले असतात. तर आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू.